मंडळी नमस्कार. विधिमंडळाचं अधिवेशन सध्या मुंबईमध्ये सुरू आहे आणि या अधिवेशनामध्ये एक मंत्री मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्शनमध्ये आलेले दिसत आहेत आणि त्यांची ॲक्शन म्हणजे पक्षांनी लिहून दिलेला अजेंडा असावा कदाचित, किंवा त्यांच्या खात्यामध्ये जी काय आत्तापर्यंत प्रलंबित सगळी जी प्रकरणं होती ही प्रकरणं मार्गी लावण्याकरता त्यांनी जो काय धडाका लावलेला आहे हा कदाचित येणाऱ्या निवडणुकीसाठी मार्गदर्शक असेल, कदाचित त्यांच्यासाठी तो लाभदायक असू शकेल आणि म्हणून तो त्यांनी रेटायचं ठरवलेलं दिसतं आहे. आणि ते मंत्री आहेत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल शहरी भागातल्या जे काय सगळं प्लॉटिंग होतं, म्हणजे एन करता जे प्लॉटिंग होतं किंवा छोट्या छोट्या घरांकरता जे प्लॉटिंग होतं, या प्लॉटिंगसाठी बंदीचा म्हणजे तुकडेबंदीचा कायदा जो आहे तो अडथळा ठरत होता आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने 1 गुंठा 2 गुंठे 1.5 गुंठा जागा विकत घेणाऱ्या लोकांना त्याचं रजिस्ट्रेशन होत नव्हतं, त्यांना तो प्लॉट एन करून मिळत नव्हता, अकृषिक करून मिळत नव्हता. हा कायदा शहरी भागाकरता रद्द करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आणि शहरी भागामध्ये जी गावठणं आहेत त्या गावठणाच्या बाहेर साधारणपणे 200 मीटरचा भाग आणि संपूर्ण जी शहर आहेत म्हणजे किंवा जी प्राधिकरणं आहेत, नगरपंचायती आहेत, नगरपरिषद आहेत, महानगरपालिका आहेत, या हद्दीमध्ये हा जो कायदा आहे हा त्यांनी रद्द केलेला आहे. येणाऱ्या महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कदाचित हा निर्णय घेतला आहे का अशी शंका यायला वाव आहे. मात्र जो रद्द करण्याचा निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत लाभदायक आहे. राज्यातल्या साधारणपणे 50 लाख कुटुंबांना याचा फायदा होणार आहे असं महसूल मंत्री म्हणाले. त्याचबरोबर त्यांनी आणखी 2-3 निर्णय घेतले. म्हणजे एकंदरीतच आपण बघितलं तर 7-12 जिवंत करण्याचा विषय असेल किंवा सरकारी जागांवरती अतिक्रमणं काढण्याचा विषय असेल, या संदर्भामध्ये वाळूच्या संदर्भातलं काही धोरण असेल, या संदर्भामध्ये त्यांनी जे काही सगळे निर्णय घेतलेले आहेत म्हणजे गेल्या अधिवेशनात आणि या अधिवेशनामध्ये मिळून हे सगळे पाहता हे लोकांच्या दृष्टीने म्हणजे सर्वसामान्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून देण्याचा निर्णय असेल, त्यांना घरपोच रॉयल्टी उपलब्ध करून देण्याचा निर्णय असेल, हे सगळे निर्णय लोकांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. याचा फायदा येणाऱ्या निवडणुकीमध्ये पक्षाला मिळतो का, किंवा पक्षांनी जे ठरवलं आहे त्याप्रमाणे हे निर्णय घेण्यात आलेले आहेत आणि या निर्णयाचा फायदा या पक्षाला, त्यांच्या पक्षाला किती मिळतो हे पाहावं लागेल. मात्र एक धडाकेबाज मंत्री म्हणून आणि एक कार्यक्षम मंत्री म्हणून किंवा तात्काळ निर्णय घेणारे मंत्री म्हणून चंद्रशेखर बावनकुळे यांचा उल्लेख निश्चितपणे करावा लागेल.